बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांना शक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरून कोंडी केली। ते म्हणाले, हिंदू धर्मातील शक्ती म्हणजे मातृशक्ती, महिला शक्ती, मात्र काँग्रेस आणि द्रमुकची भारतीय आघाडी ही शक्ती नष्ट करणार असल्याचं सांगत आहे। तामिळनाडूतील सेलम इथं झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले, जे लोक सत्ता नष्ट करण्याचा विचार करतात ते स्वतःच नष्ट होतील। त्यांनी सभेपूर्वी मंचावर 11 शक्ती अम्माचा गौरव केला। मोदी म्हणाले, निवडणुकीचा प्रचार नुकताच सुरू झालाय, पण विरोधी आघाडीचा डाव पहिल्याच सभेत समोर आला। द्रमुक आणि काँग्रेसची युती कधीही इतर धर्माचा अपमान करत नाही, पण हिंदू धर्माविरुद्ध बोलायला एक सेकंदही लागत नाही। तमिळ संस्कृतीचं प्रतीक असलेले पवित्र सेंगोल संसदेत बसवण्यासही त्यांनी विरोध केला। पुढे पंतप्रधान म्हणाले, आमच्या सरकारनं तामिळनाडूच्या विकास आणि समृद्धीमध्ये कोणतीही कसर सोडली नाही। तामिळनाडूला मोफत उपचार, पाणी कनेक्शन, मोफत रेशन आणि मुद्रा योजनेचा फायदा झाला। भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 पक्ष फोडले। आता निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोबत घेत आहेत। त्यामुळे भाजपला एकट्या उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे हे कळून चुकलं असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केलं। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी ते नागपुरात आले होते। यावेळी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी भाजपला निवडणूक जिंकणं कठीण वाटत असल्यानं आता मनसेला सोबत घेण्यात येत आहे। शिवसेनेसोबत युती असताना भाजपला इतर कोणाची गरज भासत नव्हती। भाजपनं आधी शिवसेनेला फोडलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला, त्यानंतरही निवडणुका जिंकणं अवघड वाटत असल्यानं आता मनसेला त्यांना सोबत घ्यावं लागतंय। हे बघता भाजपच्या नेत्यांना आता उद्धव ठाकरेंचं महत्त्व कळून चुकलं असेल असंही सरदेसाई म्हणाले। राज ठाकरेंनी कुठं जावं हा त्यांचा प्रश्न आहे। भाजपकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत। फडणवीसांनी एक एक करून त्यांचे सर्व नेते संपवले आहेत। त्यामुळे भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून नेते आयात करावे लागतात। ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजप असं म्हणावं लागेल, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय। दरम्यान सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत। लोकसभा जागांहून कुवत ठरवावी का? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत। फुटीरतावादी शिवसेनेला जास्त जागा मिळणार नाहीत। उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय। सुषमा अंधारे म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोदी शहा मुंबईत येत होते, आता यांना दिल्लीला जावं लागतं असा टोला त्यांनी यावेळी राज ठाकरेंना लगावलाय। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होतीये। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी आज अधिसूचना निघणार आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघासाठी आहेत। 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघासाठी ही अधिसूचना लागू होणार आहे। या टप्प्यात भाजपकडून नागपुरात नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आलेत। मात्र भंडारा, गोंदिया तसंच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे। रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही। देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची सुरुवात ही पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये येत्या 19 एप्रिलपासून होणार आहे। असं असताना या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अधिसूचना ही 20 मार्चला जाहीर होणार आहे, तर 27 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्षांना आपला उमेदवार जाहीर करून प्रचार करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी मिळणार आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। मात्र कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, त्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत यावं एवढीच आमची भूमिका असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचा आग्रह केला। लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या असून आदर्श आचारसंहिता लागली आहे। मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही। या संदर्भात खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की आगामी 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे। आमच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नसला तरी देखील आमच्या प्रचारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही। आमचा प्रचार जोरात सुरू असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। वंचित बहुजन आघाडीला दिलेला प्रस्ताव हा अंतिम नसून या प्रस्तावावर आणखी चर्चा होऊ शकते असं मत देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील महाविकास आघाडीसोबत यावं अशी आमची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं।
बारामती लोकसभा मतदारसंघातून मी माघार घेतलेली नाही असं म्हणत विजय शिवतारे यांनी बारामती लढवण्यावर मी ठाम असल्याचं म्हटलंय. माझं हे बंड नाही. पवारांच्या विरोधात बारामती मतदारसंघात 5.5 लाख मतदार आहेत. पवारांचं समर्थन करणारे मतदार 2 भागात विभागतील तर मग विरोध करणाऱ्या मतदारांनी काय करायचं? त्यामुळे पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढतोय असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान विजय शिवतारे पुढे बोलताना म्हणाले की अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो, त्यांचं स्वागत केलं, पण त्यांची गुरमी कधी जाणार नाही. माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठीच मला ही संधी मिळतीये. 2014 साली महादेव जानकरांच्या ठिकाणी मी उभा असतो तर त्याच वेळी मी निवडून आलो असतो. बारामती कुणाचा सातबारा नाही, घराणेशाहीच्या विरोधात हा लढा आहे. या निवडणुकीकडे मी वैयक्तिक वैर म्हणून लढत नाही असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवतारे यांनी म्हटलंय. महायुतीमध्ये असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी युती धर्म पाळायला हवा. अजित पवार गटाचे नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या देत आहेत, दमदाटीची भाषा करतायत आणि तेही लोकप्रतिनिधी मंचावर असताना हे चुकीचं आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवार यांच्यासाठी सोपी नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट भूमिका घेत आपणही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय. तर दुसरीकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे कार्यकर्ते आपल्याला दमदाटी करत असून धमक्या देत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र त्यापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या होत्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देत त्यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी देखील त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. मात्र आरोप प्रत्यारोपात शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विजय ठरला. आता या लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची खेळी अजित पवार यांनी आखली होती. मात्र नाना पाटेकर यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आता या मतदारसंघात शिवाजी आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांनी 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली होती. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी अजित पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत असल्यानं अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी चंग बांधला आहे.